सोलापूर शहरातील राजकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या घोंगडे वस्ती भवानी पेठेत रविवारी 22 जून रोजी रात्री याच परिसरातील दोन गट एकमेकांना भिडले। दोन्ही गटांकडून मोठी दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेदरम्यान 40हून अधिक गाड्या फोडण्याचा प्रकार झाला। या घटनेदरम्यान पोलिसांसह दोन्ही गटातील काही तरुण जखमी झाल्याचे समजते। जखमींमध्ये भाजपाचे नेते तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते आमदार विजयकुमार देशमुख समर्थक सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपिन पाटील यांचा समावेश असल्याचे कळते। जातीय दंगल घडण्याचा मोठा अनर्थ टळला। रात्री उशिरा या परिसरातील तणावाची परिस्थिती निवळल्याचे सांगण्यात आले। एका समाजाच्या तरुणाने रस्त्याच्या मधोमध गाडी लावली होती, ती काढण्यास सांगितल्यानंतर त्याने ऐकले नाही। त्यातून वाद सुरू झाला। या संबंधित तरुणाने आपल्या समाज बांधवांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बोलवून घेतले। हा गट दगडफेक करीत घटनास्थळी पोहोचला। पुढे दोन्ही गटांकडून दगडफेक सुरू झाली अशी माहिती समोर आली आहे।